अंतिम उत्तर कायम वाटत राहतं की ह्या जीवनाला जन्माला येणे आणि जगणे ह्याला काही ध्येय दिशा उद्दिष्ट आहे का? पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. मी उद्दिष्ट आहे म्हणालो तर माझ्या जीवनाला उद्दिष्ट आहे. मी म्हणालो नाही तसं काय नाही, जीवन म्हणजे काय टाइमपास. अनेकांना विचारलं सध्या काय चाललं, काय नाही टाइमपास. हा, दोन थोबाडी ठेवून द्याव्याशा वाटतात. टाइमपास म्हणजे आपली भारतीय संकल्पना आहे की मानव जन्म मिळणं ही दुर्लभ गोष्ट आहे. 84 लक्ष योनींमधून प्रवास झाल्यावर मानव जन्म मिळतो आणि त्याचं सार्थक करायचं असतं. टाइमपास, अस्तित्ववादी सिद्धांत, एक्झिस्टेन्शियलिझम आणि कशाला काय अर्थ नाहीये हे 14 फेब्रुवारीच्या संध्याकाळी सुचणारं तत्वज्ञान आहे सगळं. माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का? मी दिन तो अर्थ. मी जर म्हणालो माझ्या जीवनाला आहे उद्दिष्ट, हे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट, ते माझ्या जीवनाचं उद्दिष्ट. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. पण आपल्या जीवनाला रंग देणारे आणि समाजाच्या कल्याणापासून ईश्वराच्या आराधनेपर्यंत सर्व रंगात रंगून जाणारे हजारो कार्यकर्ते तेव्हाही होते, आजही आहेत. गांधीजींचं वर्णन उगाच नाही, किरण बेदींचं ऑब्झर्वेशन मी मानतो मी त्यातलाच एक आहे. आपण सगळे झालो पाहिजे. आपल्याला नुसतं असं पुस्तकी अभ्यास आणि 4 मार्कांच्यासाठी नाही हे करायचंय. आजच्या सुद्धा महाराष्ट्राकडे नजर टाकली आणि 60 वर्षाच्या वाटचालीत तर दिसेल की महाराष्ट्र नवे पायंडे पाडतो, नव्या दिशा दाखवतो. समोर असलेल्या एकेका प्रश्नाला जीव आयुष्य अर्पण करून माणसं काम करतात, पण आपली उत्तरं आपल्या जीवनामध्ये दाखवून देतात. अगदी महाराष्ट्र घडताना आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा गांधीजींची हत्या झाल्यावर गांधीजींच्या विचारांचा आध्यात्मिक वारसा आला विनोबांच्याकडे. विनोबांना गांधीजीच काही वेळा गुरु मानत असत. मस्त काय आयुष्य जगले आज आपल्याला माहिती नसतं. आपल्याला असलंच कोणाला थोडंफार माहिती तर विनोबांची कदाचित फार तर की आणीबाणीला त्यांनी पाठिंबा दिला होता. म्हणून जेपी जयप्रकाशजी विनोबांपासून तुटले आणि मग त्यांचं विनोबांचं वर्णन सरकारी संत झालं. आपण वाचत नाही, आपण विनोबा माहिती नसतात. जन्मजात वैराग्य, नुसतं जन्मजात नाही, आईनीच सांगितलेलं 11 सप्टेंबरचा जन्म. चांगला योग आहे ना. बिन लादेनच्या 11 सप्टेंबर पेक्षा हे 11 सप्टेंबर बरं आहे. माझ्या सुद्धा मी रायगड जिल्ह्याचा कलेक्टर होतो. गाव रायगड जिल्ह्यातला आहे गागोदे. चिकार डिग्री घेतल्या, चिकार बुद्धिमान होते. स्वातंत्र्य लढ्यात पडले, सगळ्या डिग्री जाळून टाकल्या. गांधीजींचे बनले अनुयायी. गांधीजींनी विनोबांना पाहिल्यानंतर गांधीजीच म्हणाले हाच माझा गुरु आहे. तुरुंगामध्ये भगवद्गीतेचा अर्थ विनोबांनी तुरुंगातल्या सर्वांना समजावून सांगायला घेतला. ते गीता प्रवचने नावाचं छोटं पुस्तक आहे. खरोखर अत्यंत कमी शब्दात कोणाला गीता समजावून घ्यायची असेल तर पहिलं काही वाचायचं असेल तर हे विनोबांचं गीता प्रवचने वाचावं. अत्यंत कमी शब्दामध्ये प्रचंड मोठं मांडायचं ही विनोबांची ताकद. म्हणजे ऋषीची असावी अशीच की ताकद. ती खास भारतीय शैली आहे कमी शब्दात मांडण्याची. त्या विनोबांनी जनतेच्या चळवळीद्वारे आधी भूदानचा विषय हाती घेतला. गांधीजींनी एकीकडे पंडितजींना आपला राजकीय वारसदार म्हटलं. ते का म्हणलं हे मला तर अजूनपर्यंत उत्तर सापडत नाही, पण तो विषय वेगळा. पण विनोबांना आपला आध्यात्मिक वारसदार म्हटलं. आणि गांधीजींची चळवळ सत्याग्रहाच्या मार्गाने सामान्यातला सामान्य माणूस जो वरकरणी दुबळा वाटतो तो लढू शकतो हे दाखवणारा रस्ता यापुढे कोण दाखवेल तर विनोबा दाखवतील. त्यावेळेला अर्थातच डावी चळवळ उभी राहिली, साम्यवादी आंदोलन उभं राहिलं. रशियाची मदत होती. तेलंगणामध्ये साम्यवादी आंदोलन पेटलं आणि बघता बघता एक चित्र तयार झालं की मग आता भारतामध्ये सुद्धा साम्यवादी क्रांती होईल का? तर विनोबांनी सुद्धा त्यावेळेला मांडलं की परिवर्तनाचा रस्ता 3 कारांच्या मध्ये. कार काय छान वर्णन आहे पहा तुम्ही. परिवर्तन पाहिजे, जमिनीचं पुनर्वाटप पाहिजे, शेतीची पुनर्रचना पाहिजे, शेत मजुराला शेत मालक बनवला पाहिजे. हा करायचा असेल रस्ता तर 3 कारांच्या द्वारा जातो. कत्तल, कायदा, करुणा. कत्तल हा कम्युनिस्ट रस्ता, कायदा सरकारी रस्ता. कुणीही नाकारणार नाही की तो फेल गेलेला आहे. जमीन सुधारणा कायदे यशस्वी झालेले नाहीत. तुकडेबंदीचा कायदा नाही झाला यशस्वी. कुळ कायदा 11%. याच्यावर PhD संशोधन आहे. 1456 ला कुळ कायदा लागू झाला तर त्याखाली
ज्यांना मिळायला हवी होती जमीन अशांपैकी कितींना मिळाली याचं उत्तर आहे 11%. 11% उरलेले बड्या बड्या जमीनदारांनी आपल्या घोड्या गाढवा आणि कुत्र्या मांजरांच्या नावाने जमिनी केल्या, पण जमिनी स्वतःच्याच ताब्यात, उलट गिळंकृत केल्या, देशोधडीला लावलं शेतमजुराला. कायदा नाही झाला यशस्वी. महाराष्ट्र सरकारने सुद्धा वाटचाल सुरू केली, कसेल त्याची जमीन. तत्व आदर्शच आहे, उत्तमच आहे. हे अनुपस्थित लँडलॉर्ड शहरांकडे राहणार, खंडानी जमीन दिली आहे, त्यांची लूट, आणि हे शहरांच्या मध्ये फक्त अय्याशी करणार, नंतर निवडणुका लढवणार आणि विधानसभा लोकसभांमध्ये हेच बसणार पुरावर परत देशाच्या. तत्व बरोबरच होतं की कसेल त्याची जमीन, जो प्रत्यक्ष कसतोय त्याच्या नावाने करून द्यायची. पण संशोधने सांगतं की प्रत्यक्ष कितींना मिळाली? 11%. 11%. विनोबांचा रस्ता तिसरा, करुणा. तर पायदान पायी यात्रेमध्ये होते, पदयात्रेमध्ये, तिला नावच पडून गेलं विनोबा एक्सप्रेस. तेवढ्या बाबतीत विनोबा आठवतात, भाग्य म्हटलं पाहिजे. कसा येतोय? नाही, चालत येतो. म्हणजे मी येतो की विनोबा एक्सप्रेसने, ती आहे की आपली सॉलिड पॉवरफुल विनोबा एक्सप्रेस. ते होते आंध्र प्रदेश मधल्या पोचमपल्ली गावात. रात्रीच्या वेळी ते मंदिराच्या आवारातच सभा चालू, आणि हे जमिनीचं विषम वाटप, अत्यंत मुठभरांच्या हातात सगळी सत्ता आणि उरलेले सगळ्यांचं शोषण. विनोबांनी प्रश्न मांडला आणि म्हणाले की जमीनदार वर्गाने आपणहून भूमिहीन वर्गासाठी आपल्या जमिनी दिल्या पाहिजे. गांधीजींचा रस्ता, हृदय परिवर्तनाचा रस्ता, संपत्तीचे मालक खाजगी आपण नाही, तर एकीकडे खाजगी संपत्तीची संकल्पना भांडवलशाहीची, तर दुसरीकडे सगळी संपत्ती कोणाच्याच मालकीची नाही म्हणजे सरकारच्या मालकीची आहे, ही साम्यवादी संकल्पना. ह्याच्या मधला रस्ता, पुढे ती सहकार चळवळ पण आहे, पण गांधीजींनी मांडलेला विचार विश्वस्ताची संकल्पना, की मी माझ्याकडे जर संपत्ती भरपूर असेल तर मी ती खाजगी नाही, इदम न मम, मी विश्वस्त आहे, आणि मी समाजाच्या सार्वजनिक भल्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे, याचं भान ठेवून मी करायला पाहिजे. विनोबा बोलले. गावामधला रामारेड्डी नावाचा शेतकरीच उभा राहिला, तो जमीनदार होता, आणि त्याने घोषणा केली की माझ्या गावातल्या भूमिहीन मजुरांना जे जमीन द्यायची ते जर तुम्ही करत असाल विनोबांना, तर मी माझ्या जमीन देतो. तिथपासून भूदान चळवळ चालू झाली. उत्तर प्रदेशातला सुद्धा असे कार्यकर्ते, ते राजे होते, व्हीपी सिंग राजे होते संस्थानिक, ते या भूदान चळवळीमध्येही सामील झाले. व्हीपी सिंग यांनी पुढे मंडल आयोग लागू केला, त्याचे भले बुरे परिणाम अजूनपर्यंत दीर्घकाळ भारत देश सोसत राहील, सहन करत राहील, आणि ओबीसी वर्गाला त्यातनं राजकीय आवाज सुद्धा मिळाला, हेही राहील. ती चिकित्सा वेगळी. व्हीपी सिंग पण माणूस असामान्य, बुद्धिमान, उत्तम कवी, उत्तम पेंटिंग, आणि आयुष्यभर जे बोलला तसे वागले. काय बोलला आणि काय वागला ह्याची चिकित्सा करणाऱ्यांनी करावी, पण बोले तैसा चाले, जे म्हणाले तशासारखे वागले. त्यांनी आपली जमीन देऊन टाकली भूदानमध्ये. तर बायकोने जाऊन पोलीस चौकीत केस केली व्हीपी सिंगवर की माझ्या नवऱ्याला वेड लागलंय, डोकं फिरलंय, ते वेडाच्या भरात त्यांनी ती जमीन देऊन टाकली. माझ्या नवऱ्याला वेड लागले असं पत्नीने म्हणणं आहे की फारशी अशक्य गोष्ट नाही, 6 महिन्यानंतर ही नॅचरल गोष्ट आहे. पण म्हणून डायरेक्ट जाऊन पोलीस चौकीमध्येच आणि केसच. व्हीपी सिंग यांनी भूदान चळवळीमध्ये अर्पण केली ती जमीन. विनोबा निघाले पदयात्रेवर, त्याच्यात जेपी जयप्रकाशजी त्यांच्या बरोबर होते. भूदान चळवळीमध्ये विनोबांनी 6 लाख हेक्टर पेक्षा जास्ती जमीन गोळा केली. भूदानची चिकित्सा करणारे अनेक म्हणतात की त्या 6 लाख हेक्टरातल्या अनेक मुळी पडीकच जमीन होती. आपण स्मार्ट देश होत तसा, त्यामुळे पडीकच जमीन म्हणजे भूदानचं पण पुण्य आणि खरी पिकाऊ जमीन पण नाही गेली. 6 लाख हेक्टर. पण बांधावरून सख्खे भाऊ एकमेकावर कुऱ्हाडी घालतात असा जमाना अजूनही चालू आहे. अशा वेळेला केवळ हृदयाला आवाहन करून देशभर फक्त पायी चालून, आणि विनोबांच्या हातात कोणतीही राजकीय सत्ता नाही, प्रशासन नाही, पाठीशी पोलीस नाही, पंचा गुंडाळलेला एक दाढीवाला किरकिरीत बाबा गावागावांच्या मध्ये जाणार. भारतातल्या विनोबांना सगळ्या भाषा येत होत्या, जगातल्या सुद्धा 15-16 भाषा येत होत्या, आणि त्या प्रदेशात जातील त्या प्रदेशाच्या शैलीत ते ती भाषा मस्त बोलायचे. सामान्य माणसाचे संवाद सुद्धा. 6 लाख हेक्टर गोळा केले असेल, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पडीक होती. भूदान मध्ये गोळा झालेल्या जमिनीचं पुनर्वाटप किती झालं तर दुर्दैवाने तोही आकडा 11-12% आसपास आहे. उरलेली ऍक्च्युली अजून पडू नये. खरं म्हणजे भूदान चळवळीच्या अपयशाचं मुख्य कारण
भूदान चळवळीचं सरकारीकरण झालं, जे आपण उद्या परवामध्ये सहकार चळवळीबद्दलही पाहणार आहोत. सरकारीकरण झालं, जी लोकांची चळवळ होती, तळातून वर येणारी चळवळ होती. तर विनोबांनी ती जमीन, पुढे विनोबांना संन्यासाचं आकर्षण पडलं, सार्वजनिक जीवन त्यांनी सोडलं. पवनारच्या आश्रमामध्ये आध्यात्मिक वर्णाने विनोबा सूक्ष्मात शिरले. तर सूक्ष्मात शिरले म्हणजे आता ते सार्वजनिक जीवनात वावरणार नाही. पहाटे 4लाच उठतील, ध्यानधारणा, तपस्या, भजनं म्हणतील, देशाच्या सर्व कारभारावर त्यांचं लक्ष. विनोबांनी आचार्य कुल नावाची एक संकल्पना मांडली. माझ्या मते राज्यशास्त्रातली ही अत्यंत मोलाची संकल्पना आहे. आचार्य कुल म्हणजे ज्यांना राजकारणात वैयक्तिक काहीही नको, तरी लोकहितासाठी ज्यांचं राजकारणाकडे लक्ष आहे आणि निस्पृह असल्यामुळे ज्यांचा वचक आहे की हे विकत नाही घेता येत, पण जे सत्य आहे ते परखडपणे सत्य सांगतात, अशांचे कुल, अशी त्याचं नाव आचार्य कुल. विनोबा म्हणाले ही भारताची परंपरा आहे. खरोखरच आहे परंपरा. वसिष्ठ आणि राम, श्रीकृष्ण आणि पांडव, किती ज्ञानोबा तुकोबा आत्ताच्या जातीपातीवाल्यांना अनेकांना पसंत नसतील. तुकोबाराय, समर्थ रामदास, याकूब बाबा आणि शिवाजी महाराज. आणि इथपासून ते स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा 1934 नंतर गांधीजींची काँग्रेसशी काय नातं होतं. गांधीजींनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता 34 मध्ये. त्याच्यानंतर काँग्रेसवाल्यांनी फायदा घेतला, गांधीजींना एकटं पाडलं आणि त्यांना अंधारात ठेवून फाळणीचा निर्णय स्वीकारला. हे देशाचं दुर्दैव, दुःख वेगळं. पण याला वैयक्तिक काही नको. तर आता माणसाचं काय होईल? मला राजकीय सामाजिक जीवनात वावरायचं असेल तर मला काहीतरी हवं असतं. पद हवं असतं, कोणाला कीर्ती हवी असते, कोणाला पैसा हवा असतो. कोणी म्हणतं निदान पेपरमध्ये ना, यातलं काही नाही. आध्यात्मिक उंची फार वेगळी की यातलं तर काही नाही. पण मग ज्यांना काही नको मग ते म्हणतात ते तुम्ही तुमचा धुमारी है तुम्ही संभालो ये दुनिया, असं माझं एक अत्यंत आवडतं गाणं त्यातली, की माझी नाहीच आहे ना, मी या दुनियेत नाहीच आहे ना. तुम्हारी है तुम्ही संभालो ये दुनिया. मी कुठे गिरीकंदरांच्या मध्ये माझी ध्यानधारणा, आसनं, प्राणायाम वगैरे करीन मी. तर भारताची आध्यात्मिक परंपरा ती नाही. मग आध्यात्मिक परंपरा की मला काही नको, इदम न मम, पण लोकहितासाठी, लोकोद्धारासाठी, लोकसंघटनेसाठी. हे अख्ख्या भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण पण सांगतो. ही विनोबांनी संकल्पना मांडली. तसे स्वतः 1969 सालापर्यंतही जगले आणि 69 मध्ये ठरवलं की आता माझं हे जे जीवित कार्य आहे हे सार्वजनिक जीवनातलं संपलं, मी सूक्ष्मात शिरलो. विनोबांनी तिथपासून सार्वजनिक जीवनात लक्ष न घातलं. माझ्या मते भूदान चळवळीचं मुख्य अपयश विनोबा त्यातनं बाजूला झाले. याकडे जयप्रकाशजी होते पुढे दीर्घकाळ. ते आणीबाणीच्या पूर्वीचा काळ, बिहार पासून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची सुरुवात करेपर्यंत ही भूदानची संकल्पना ग्रामदानकडे गेली, मग तालुका दानकडे गेली. पण आदरपूर्वक भूदान चळवळीची चिकित्सा करणारा कोणी म्हणू शकेल असं मला नाही वाटत. भूदान चळवळीचं अपयश आहे, पण माझ्या मते तिचं मुख्य कारण विनोबा त्यातून बाजूला पडले आहेत. पुढे आणीबाणी जेव्हा लागू झाली, विनोबांनी वर्णन केलं हे अनुशासन पर्व आहे. असं काहीतरी शोधण्यात पण ते पटायचं होतं. अनुशासन पर्व म्हणजे महाभारताचं शेवटचं पर्व आहे. युद्धानंतर प्रचंड हानी झाली, आता स्थिरता, शांतता, योग्य कारभार, शिस्त, तर त्याला नाव अनुशासन पर्व आहे. अनुशासन म्हणजे अर्थातच शिस्त. तर आणीबाणी लागू झाली, विनोबांनी वर्णन केलं हे अनुशासन पर्व आहे असं विनोबा म्हणत होते. तोवर इंदिराजी भेटत पण होत्या विनोबांना. म्हणून जेपींशी भांडण, विनोबा बनले सरकारी संत. आपल्याला हे माहिती नसतं की विनोबा त्या काळात सुद्धा जो अंक काढत होते मैत्री नावाचा, तो दर महिन्याला जप्त होत होता. कारण मैत्रीमधून विनोबा आणीबाणी चूक आहे हे मांडत होते पहिल्या 2-4 महिन्यांनंतर. आणीबाणीचे पहिले 2-4 महिने वाटलं शांतता आहे, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी वेळच्या वेळी ऑफिसात येतात, आई शपथ खूप झालं ते कामं करतायत का नाही गोष्ट वेगळी. रेल्वे वेळच्या वेळी धावतायत, पहिले 3-4. मग अत्याचार चालू झाले आणि ते भयानक अत्याचार झाले. ते विनोबांच्या कानावर जात होते. त्यांनी त्या मैत्री नियतकालिकातनं मांडणं चालू केलं. साप्ताहिक होतं. सेन्सॉरशिप जारी होती. राज्यघटनेतले फंडामेंटल राईट्स नव्हते, त्यामुळे विनोबांच्या सुद्धा अंकावर छापे पडत होते. आणि माझं भाग्य आहे की असे एक छापा पडून अंक जप्त होतानाच्या वेळी मी विनोबांच्या समोर बसलेलो होतो. सगळा प्रसंग अर्थातच नाही सांगणार,
पण शिवाजीराव भावे म्हणजे विनोबांचे बंधू त्यांनी येऊन सांगितलं की मैत्रीचा अंक जप्त केला. यांचा मौनाचा दिवस चालू होता, त्यामुळे असे बसले, हसत बसले शिवाजीराव भावेंकडे बघून आणि टाळ्या वाजवल्या आणि मग कागदावर लिहिलं, छान झाले. मस्त माणूस, आधुनिक ऋषी. खरोखर ज्याला इन्साइट हवी, नुसती भगवद्गीतेत नाही, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक प्रश्नांमध्ये सुद्धा त्यांनी विनोबांचं लेखन वाचावं. भूदान चळवळ तिच्या बरोबरीने अर्थात नवा महाराष्ट्र आणि नवा भारत घडत होता. राज्यघटना लागू होत होती. कितीही दुःख वाटलं तरी एक वाक्य म्हटलंच पाहिजे की निदान राज्यघटना लागू होण्याच्या आधीच्या 1000 वर्षात कायदा समोर सर्व समान आणि कायद्याचं सर्वांना समान रक्षण हे तत्व लागू नव्हतं. शिवाजी महाराज ही जी अथांग क्रांती आहे, त्या क्रांतीचं एक सूत्र मग शिवाजी महाराजांच्या राज्यात आणि शिवाजी महाराजांसमोर कायदा समान आणि कायद्यासमोर सर्वांना समान रक्षण. त्यात जातपात धर्मपंथ प्रदेश भाषा लिंग भेद नाही. आम्ही ते विसरलो, तिथे दुबळे झालो, आक्रमकांना बळी पडलो. नवा भारत घडताना जर राज्यघटना तयार होते आहे, 21 वर्षाच्या सर्वांना मतदान, तू गरीब का श्रीमंत, उत्तर भारतीय का दक्षिण भारतीय, हिंदू का मुस्लिम, हिंदू मध्ये सवर्ण का दलित, कशाचा काही संबंध नाही. क्रांती आहे ही फार मोठी, लोकशाही क्रांती आहे ही फार मोठी. प्रत्येकाला मतदानाचा हक्क ही क्रांती आहे. त्या मतदानाच्या हक्कामध्ये अमेरिकेमध्ये 1930 पर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. ब्रिटनने महिलांना लढाई करायला लागली, त्यासाठी तुरुंगात जावं लागलं. त्यांच्याच नवऱ्याने त्यांना बुटाने मारलाय. 1930 मध्ये मिळाला. पण हे विसरू नका की 1930 मध्ये मिळालेला हक्क गोऱ्या महिलांना होता. अमेरिकेच्या लोकशाहीमध्ये 1967 सालापर्यंत ब्लॅक्स अमेरिकेतले म्हणजे अमेरिकन समाज व्यवस्थेतले दलित यांना मतदानाचा हक्क नव्हता. मार्टिन लुथरला लढावं लागलं. ते लढताना त्यांनी गांधीजींना गुरु म्हणून समोर ठेवलं, म्हणून ओबामा बसलाय आज जिथे बसलाय तिथे. पण नव्हता मतदानाचा हक्क. आमच्या घटना समितीने एका स्ट्रोकमध्ये ही प्रचंड मोठी सामाजिक क्रांती घडवली. समाजाच्या सर्व घटकांना मतदानाचा अधिकार. तो बरा का चूक, त्याची लोकशाहीची वाटचाल पुढे कुठे गेली याची चिकित्सा जरूर करू, पण ही मूळ एक सामाजिक आणि राजकीय मोठी क्रांती आहे. महिलांना, स्त्रियांना सुद्धा सर्वांना मतदानाचा पूर्ण अधिकार. तर अर्थातच आपल्याला माझं म्हणणं आहे, मला वाटतो तुम्हालाही वाटावा, खरोखर यात अभिमान वाटण्याजोगी कामगिरी म्हणजे ह्या सर्वांमध्ये सिंहाचा वाटा बाबासाहेब आंबेडकरांचा. घटना समितीचं कामकाज जर वाचायला गेलं तर माझ्या मते ती एक चित्तथरारक कादंबरी आहे. 6 खंड आहेत असे मोठे, निरपवाद. 100% वेळा दिसून येतं की जो जो म्हणून वादाचा विषय समोर आला त्याच्यावर आंबेडकरांनी मांडलेला दृष्टिकोन बरोबर आहे. आणि थँक गॉड आणि थँक आंबेडकर की तोच दृष्टिकोन घटना समितीने मान्य केला, तो आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे. मी राज्यघटना सांगत शिकवत नाही, पण आंबेडकरांनी सुद्धा आपल्या आयुष्याचं इति कर्तव्यता सांगताना वर्णन केलं की माझ्या मते देशाला असलेली माझी सर्वात मोठी देणगी कोणती. जेव्हा मृत्यू समोर दिसायला लागला, कळणं चालू झालेलं होतं, तर आंबेडकर म्हणालेले की मी ह्या भारत देशाला दिलेली देणगी कोणती सर्वात मोठी. तर मूकनायक आणि प्रबुद्ध भारत ही नियतकालिका ही आहे काय देणगी. ती माणगावची परिषद, शाहू महाराज आजारी होते, त्यांना त्यांचा शेवट दिसणं चालू झालं होतं. माणगावच्या परिषदेत ऍक्च्युली तुम्हाला प्रसंगातलं क्रांतिकारकत्व येतं का लक्षात. शाहू महाराज छत्रपती होते, शेजारी आंबेडकर तरुण ना त्यावेळेला, शाहू महाराजांच्या समोर 20 वर्षांनी लहान शाहू महाराजांपेक्षा, शेजारी बसवलेलं होतं. आणि माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराज म्हणाले की इथून पुढे सामाजिक चळवळ जी कोणती आपण हाती, हिचं नेतृत्व हा तरुण मुलगा करेल, असं शाहू महाराज, असं छत्रपती सांगतात. केवढं पाहिजे अंतःकरण याला सुद्धा, आणि अंतःकरण इतकीच पाहिजे समाजाच्या प्रश्नांची जाण सुद्धा. पण देणगी कोणती. आंबेडकरांच्या स्वतःच्या मते सामाजिक आणि ह्या भारताच्या नव्या जडणघडणीला त्यांची असलेली सर्वात मोठी देणगी कोणती. नियतकालिक, सिद्धार्थ एज्युकेशन संस्था, मराठवाड्यामध्ये काढलेल्या, मुंबईमध्ये काढलेल्या, त्यांनी केलेलं लेखन, खंडच्या खंड आहेत त्याचे प्रचंड मोठे. नथिंग, नथिंग. 1935 मध्ये येवला परिषदेमध्ये केलेली घोषणा, हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही, ही एका देणगी. 14 ऑक्टोबर 56 बौद्ध धर्म स्वीकारला, ही एका देणगी. आंबेडकरांच्या स्वतःच्या मते
नव्या भारताच्या जडणघडणीला त्यांची असलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे हिंदू कोड बिल. हा प्रचंड क्रांतिकारक कायदा आहे. एका स्ट्रोक, मुळात त्यांना समान नागरी कायदा हवा होता. घटना समितीचं कामकाज चालू असताना आंबेडकर, नेहरू, सरदार पटेल सर्वांनाच समान नागरी कायदा हवा होता. पण अर्थातच घटना समितीच्या पटलावर अल्पसंख्याक आणि त्यातले विशेषतः मुस्लिम धर्मियांचे जे प्रतिनिधी होते त्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्यामध्ये शर्यतच्या वर काही नाही. घटना समितीने ठरवलं की भारतीय समाजाच्या कोणत्याही घटकावर त्याच्या इच्छेविरुद्ध लादायचं नाही. सविस्तर आज बोलायला वेळ नाही, पण मी सांगतो की मी अनुकूल आहे त्याला. बरोबर आहे, समान नागरी कायदा उद्या यावा, पण लादून नाही, सक्तीने नाही. शासनाने काम करावं त्यासाठी, मनपरिवर्तनासाठी. तेव्हा समान नागरी कायदा विषय बाजूला पडला म्हणून घटनाकार म्हणाले की तरी आपण शासनाची जबाबदारी हे सांगून ठेवूयात. म्हणून आलं कलम 44 चौथ्या अध्यायात राज्य शासनाची दिशादर्शक सूत्रेमध्ये की शासन काम करेल यासाठी की समाजाला न्यायचंय समान नागरी कायद्याच्या दिशेने. तो येत नाही म्हणल्यावर मग आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न आहे की आपल्याला जो तो समान नागरी कायदा हवा आहे तो निदान जो भारताचा बहुसंख्याक समाज त्याच्याकरता तर आणू, तिथे कुठं बंधन आहे. त्या कायद्याचं नाव हिंदू कोड बिल आहे. पण नेहरू त्याच्यावर काचकूच करायला लागले. नेहरूंना हवा होता समान नागरी कायदा आलेला, त्या त्यांच्या निष्ठांबाबत एक किंचितही शंका नाही. पण ते पंतप्रधान पण होते, व्यावहारिक राजकारणी पण होते. आपण नव्या भारताच्या लोकशाहीची पायाभरणी करतो त्याचं त्यांना नीट भान होतं. आणि राष्ट्रपतींनी मत व्यक्त केलं होतं की तुम्ही जर आणलं समान नागरी कायदा, मी राजीनामाच दिला. बाबू राजेंद्र प्रसाद होते राष्ट्रपती, आणि राष्ट्रपती पदाचा सन्मान ठेवून सांगतोय की ते चातुर्वर्ण्य व्यवस्था मानणारे होते. बाबू राजेंद्र प्रसाद यांच्या गणितामध्ये स्त्रीला पण समान स्थान नव्हतं, चातुर्वर्ण्य व्यवस्थान. त्यामुळे ती संपूर्ण सगळी संपवून एक नवा समतापूर्ण समाज, हे जे समान नागरी कायदा नाही म्हणल्यावर हिंदू कोड बिल. राजेंद्र प्रसाद यांनी पंतप्रधान नेहरूंना धमकी दिली की तुम्ही माझ्या इच्छेविरुद्ध जर संसदेमध्ये मांडलं आणि विधेयक संमत केलं घटनात्मक तरतुदीनुसार, मी सही तर करणार नाहीच पण राजीनामा पण देईन. नव्या भारताच्या लोकशाहीच्या पंचपंच उषटकाली जर पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोन महत्वाच्या घटनात्मक आणि सर्वोच्च, एक आहे शासन प्रमुख हेड ऑफ गव्हर्नमेंट आणि दुसरे आहे राज्य प्रमुख हेड ऑफ स्टेट, यांच्यातच जर भांडण झालं तर पायामध्ये भारताची लोकशाही दुबळी राहील असा नेहरूंचा एक व्यावहारिक दृष्टिकोन होता. समजून घेतला पाहिजे आपण. एक कात्रीत सापडलेले कायदा मंत्री होते बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मंत्रिमंडळात. बाबासाहेबांना मृत्यू समोर दिसतोय, आपल्या याची देही याची डोळा समान नागरी कायदा व्हावा. नेहरू तर तो करत नाही. म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल या मुद्द्यावर राजीनामा दिला आणि प्रत्यक्ष संसदेमध्ये ते जे संमत झालं ते त्यांच्या मृत्यूनंतर संमत झालं, पण झालं. आता गेली सर्व 53 वर्ष भारतातला बहुसंख्याक समाज म्हणजे हिंदू समाज याला हिंदू कोड बिल लागू आहे. आणि ही क्रांतीच आहे, मोठी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सुद्धा, सामाजिक सुद्धा. कारण हिंदू कोड बिल एका स्ट्रोक मध्ये जाती व्यवस्थेला असलेलं कायद्याचं समर्थन संपवते. सार्वजनिक, सामाजिक, राजकीय जीवनामध्ये जाती व्यवस्था संपवतेच. नुसती अनटचॅबिलिटी, अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा ठरवते असं नाही, तो कायदा नंतर येतो. पण नाहीच, ही संपवते. एका स्ट्रोक मध्ये हिंदू कोड बिल स्त्रीला समाजामध्ये समान स्थान देतं. आणि नुसतं नैतिक कोड कौतुकाचं नाही, व्यावहारिक जीवनातलं सुद्धा. त्यामुळे संपत्तीत वाटा आहे का, पतीच्या उत्पन्नामध्ये वाटा आहे का, वडिलांच्या सुद्धा उत्पन्नामध्ये आणि ऍसेट्स मध्ये वाटा आहे का, तर तो नव्हता आधी. मुलगी म्हणजे परक्याच्या घरची संपत्ती. लग्न करून एकदा गेली की दुसऱ्यांदा तिच्या अंगाला हळद लागायची, ती नंतर तिरडीवरनं बाहेर येतानाच हळद लागायची. संकल्पना आमची. एक तर मुळात संकल्पना घरात कुलदीपकच पाहिजे, दिवे लावायला घराण्याचे. मुलीचा जन्म म्हणजे मातम, घरात दुःखाची गोष्ट. पण मुलगीचा जन्म नको तर देशाचं पुढं कसं चालायचं. तर आता सुप्रीम कोर्टाने ती कलम 377 मधली दुरुस्ती करून रस्ता काढून दिला की टेन्शन नका घेऊ. ज्या देशात आणि ज्या संस्कृतीमध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत नसेल आणि स्त्रीला जर समान स्थान नसेल त्या देशाला भवितव्य नाही.
पण एका हिंदू कोड बिल मध्ये कायद्याने तर निदान आणलं की स्त्रीला समान स्थान आहे, समान अधिकार आहे, सर्व संधी समान आहे आणि वारसा हक्कामध्ये, संपत्तीच्या हक्कामध्ये जिथे जिथे त्या सगळ्या कायद्यातल्या दूर प्रचंड मोठी सामाजिक क्रांती आहे. आणि पुन्हा म्हणत असलो असं वाटलं तरी सांगतो की आंबेडकर म्हणाले भारतीय समाजाला माझी असलेली सर्वात मोठी देणगी ही आहे. आपण विसरू नको की भारताला सर्वात मोठी मी देणगी कोणती देतो ही करताना आंबेडकरांनी, आणि तशीच उदाहरणं महात्मा फुलेंची सांगता येतील, शाहू महाराजांची तर पुढे माझ्या बोलण्यात येणार आहे. ते मला माहिती आहे की त्यांनी विशिष्ट जातीपातीचा नाही केलेला विचार. लढायचे ते लढले, व्यक्तींचा द्वेष नाही पण व्यवस्था परिवर्तनासाठी लढायचं ह्या रस्त्याने लढले. पण देशाला देणगी देऊन जाताना जी केली तो सगळ्यांना बरोबर घेणारं, खरंच समाजाची बेरीज आणि गुणाकार घडवणारं. म्हणून आपल्या आयुष्याची चिकित्सा करताना आंबेडकर म्हणाले माझी सर्वात मोठी देणगी हिंदू कोड बिल. तुमच्या माझ्याकरता आज इतकं गृहीत आहे की आपल्याला त्याचं मोठेपण अनेकदा लक्षात नाहीये की आता आपण ज्या काळात जगतो, जन्माला येतो, वाढतो, ह्या गृहीत आहेत, या टेकन फॉर ग्रँटेड म्हणतात, या गोष्टी गृहीतच आहेत. आज स्त्री समाजामध्ये बरोबरीने वावरते, अजूनही अन्याय होतोच, ते पुढे माझ्या बोलण्यात येणार आहे मला माहिती आहे. पण मुळामध्ये संधीचे दरवाजे उघडले गेले, ह्याच्यामध्ये ती 56-57 सालात आणि त्यानंतर घडलेली मोठी क्रांती आहे, त्यामध्ये आंबेडकरांचा मोठा वाटा आहे. ते म्हणाले देशाला माझी सर्वात मोठी देणगी. विसरू नको यात की आंबेडकरांनी दलित समाजाची संघटना, जागृती, शिक्षणाचा प्रसार याच्यासाठी लढले, झगडले. ते स्वतः असेपर्यंत रिपब्लिकन पक्ष नव्हता, आंबेडकर असेपर्यंत होतं शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. पण रिपब्लिकन पक्ष हे आंबेडकरांच्या स्वप्नातलं आहे. त्यांनी उचललेलं रिपब्लिकन हे नाव हे उगाच अमेरिकेच्या राजकारणातनं उचलावं म्हणून नाहीये, स्वतः आंबेडकरांनी मांडून ठेवलंय की सर्व जातीपातींना बरोबर घेणारा राजकीय पक्ष. आंबेडकरांनी दिलेली उपमा आहे की पाश्चिमात्य लोकशाही देशांमध्ये त्या त्या देशामधला मजूर पक्ष जी भूमिका बजावतो, लेबर पार्टी, तसा नव्या भारताच्या राजकारणामध्ये पक्ष पाहिजे. तो त्यांच्या संकल्पनेचा पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष. पण रिपब्लिकन पक्षाची प्रत्यक्ष स्थापना झाली आंबेडकरांच्या निर्वाणानंतर. आणि पहिल्या काळात एक दादासाहेब गायकवाडांचं नेतृत्व सोडलं तर त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची पण दाणादाण आणि वाताहत आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या दलित चळवळीचे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला फार मोठे योगदान आहे. पण ते योगदान असताना सुद्धा पुढली सर्व कहाणी सामाजिक फाटाफूट, वैयक्तिक अहंकार, खरेदी विक्री, जो भ्रष्टाचाराचा शाप महाराष्ट्राच्या सगळ्या चळवळींना आहे तो दलित चळवळीला सुद्धा आहे. दलित चळवळीचं मराठी साहित्याला प्रचंड मोठं योगदान आहे. ते वैश्विक आहे, ते नुसतं महाराष्ट्र आणि भारत नव्हे तर ज्या दर्जाचं साहित्य त्यातनं निर्माण झालं, जी वेदना व्यक्त झाली ही वैश्विक दर्जाची, प्रश्नच नाही त्याचा. नाट्यसृष्टीला, सांस्कृतिक जगताला आहे आणि कलेच्या जगतामध्ये तर महाराष्ट्रातला दलित समाज कायम होताच. पण राजकीय आणि सामाजिक पातळीला मात्र जिची सामाजिक ओळख आहे दलित चळवळ, हिची पुढल्या काळांच्या मध्ये क्रमाक्रमाने वाताहत आहे. आलटून पालटून प्रयत्न होत राहिले. पण रिपब्लिकन पक्ष, बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होतं की दलित समाजाकडे राजकीय सत्ता आली पाहिजे, आली पाहिजे. ती जातीपातींचा विचार न करता आली पाहिजे. कारण मुळातलं एक समान सूत्र जर देश सगळ्यांचा असेल तर तो सगळ्यांना आपला वाटतो अशी आणि वाटावा अशी राजकीय सामाजिक व्यवस्था पाहिजे. कोणाही दुसऱ्या घटकाबद्दल द्वेष नकोच, पण समाजाची रचना जर थडग्यामध्ये कोणाला तरी एकाला गाडायचा आणि त्याच्यावर कोणाच्या तरी दुसऱ्याच्या विकासाची इमारत उभी करायची आहे तर नामंजूर ती समाज व्यवस्था. जर कुटुंब व्यवस्था म्हणजे ज्याच्या थडग्यामध्ये गाडायचा आहे स्त्रीला आणि त्याच्यावर उभी फक्त पुरुष प्रधान, पुरुष वर्चस्वाची व्यवस्था, नामंजूर. हा विकसित आणि ऊर्जस्वल समाज आणि देशाचं चित्र नाही. तशी जर चातुर्वर्ण व्यवस्था एका विशिष्ट समाज घटकाला गाडते, त्याची पायरी तुझी, विठोबाला दर्शन आहे तुला, पण ती पायरी तुझी, ती सांभाळून राहा. पाहिजे बदल. मला जर हा देश माझा वाटाचा असेल, आणि मला ते आंबेडकरांचंच वाक्य होतं, गांधीजी म्हणाले देशाबद्दल काहीतरी, आंबेडकर म्हणाले तुम्ही कोणत्या देशाबद्दल बोलताय? आंबेडकर गांधीजींना म्हणाले मला देशच नाही. आहे का हा सर्वांचा देश जर असेल तर त्या राष्ट्रीयत्वामध्ये सर्वसमावेशकत्व पाहिजे का नको? किंवा सत्तेमध्ये वाटा आणि या देशाचे निर्णय समाजाचे सर्व घटक घेतात आणि सर्वांना तो आपला वाटतो. लोकशाहीचं वैभव पण हे
भारताची राज्यघटना टिकली का? कारण कानाकोपऱ्यात असलेल्या नागरिकाला सुद्धा वाटतं की ती घडवण्यात माझा वाटा आहे. खरोखर घटना समितीचं काम मला चित्त थरारक वाटतं, कारण 1948 ते 50च्या काळातल्या भारतीय समाज व्यवस्थेचे सर्व समाज घटक त्यात सहभागी होते. असतील भले 292 सदस्य, त्यातले 72 संस्थानिकांचे प्रतिनिधी होते, पण भारतीय समाज व्यवस्थेतले सर्व धर्म, सर्व जाती, सर्व पंथ, सर्व लिंग, सर्व प्रदेश, सर्व भाषा याचे त्यागी तपस्वी व्यक्ती, ज्यांना स्वातंत्र्य चळवळीचा वारसा होता, निस्पृहतेचा वारसा होता, साधी राहणी, उच्च विचारसरणी असे जे बहुसंख्य जगत होते ते होते घटना समिती. म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला तेव्हा आणि आजही भावना असते की माझी राज्यघटना ही 4 माणसांनी वातानुकूलित खोल्यांच्या मध्ये बसून नाही केली. तेच लोकशाहीचाही वैभव आहे. दिल्लीला सुद्धा कुठलाही खासदार काम करत असेल आणि संसदेच्या कामकाजाचं लाईव्ह टेलिकास्ट चालू असेल आणि आपला गावाकडला कोणी सामान्य माणूस ते पाहत असेल, तर मला हे माहिती आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला वाटतं की तो तिथे मी पाठवला त्याला. अशी राज्य व्यवस्था जोपर्यंत आहे ती ताकद आहे. त्या लोकशाहीमध्ये समस्या खूप आहेत, त्या सुटल्या पाहिजेत आणि राडे त्याचे कालही आपण पाहतो, आज आणि उद्याही पाहणार आहोत. आणि मला म्हणायचं की आपल्या परीने ते दूर करायला जमेल तेवढं काम करणार आहोत. पण स्वीकारलेला हा मार्ग हे बळ आहे आपलं, ते घटनाकारांनी देऊन गेले आणि राजकीय स्वप्न मग मांडलं की असा रिपब्लिकन पक्ष. पण बाबासाहेब गेल्यावर तो स्थापन झाला. महाराष्ट्रातल्या दलित चळवळीची कहाणी, तिचं योगदान खूप मोठं आहे, पण अंतिमतः आजच्या तारखेला ती बोलताना ती वाताहतीची कहाणी. बाबासाहेब म्हणाले राजकीय सत्तेत वाटा पाहिजे, राजकीय सत्ता पाहिजे, बरोबर आहे, पण मग रिपब्लिकन रस्ता मुख्यतः जे कोणी त्या त्यावेळी सत्तेत आहेत त्यांच्याशी चुंबाचुंबी करू. गटबाजीला तर अंत नाही. मध्ये 2 वेळा अशा आहेत की जेव्हा दलित कार्यकर्त्यांच्या दबावामुळे सगळे दलित नेते एकत्र आले, कारण त्यांना कळलं की आता आपण जर एकत्र आलो नाही तर मार खाणार आहोत. पण ती एकी फार काळ टिकली नाही. आधी गवई गट विरुद्ध खोब्रागडे गट आणि मग आठवले गट विरुद्ध आंबेडकर गट म्हणजे प्रकाश आंबेडकर, आणि आता तर कोणाला पत्ताच नाही की नेमके गट किती आहेत, कोण कोणत्या गटात आहेत. त्याला सकाळी उठल्यावर सुद्धा विचारावं की तुला लक्षात आहे का आज कोणत्या गटात प्रॉब्लेम आहे. 1972 साली महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थरची स्थापना झाली. सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की 29 जुलै 72ला मुंबईमध्ये दलित पॅन्थरची स्थापना झाली. ती करण्याचं कारण सुद्धा होतं की 57, 58 ते 72 अशी 14-15 वर्ष बाबासाहेबांना अपेक्षित रस्त्यावरनं रिपब्लिकन आणि दलित चळवळ जात नाहीये, तर ती सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर बनली आहे. म्हणून ज्या तरुण स्वातंत्र्याच्या आसपास किंवा त्याच्या थोडं नंतर जन्माला आलेले शिकलेले आणि आक्रमक वृत्तीचे दलित कार्यकर्ते होते, त्यांनी दलित पॅन्थरची स्थापना केली. हा 1968, 69, 70 हा काळ जगामध्येच तरुणांच्या बंडाने गाजलेला आहे. तो जगामधलं तरुण विद्यार्थ्यांचं बंड फ्रान्स पासून सुरू झालं असेल आणि मग ते सर्वत्र पसरलं असेल. त्याची नोंद भारतात पण आले आणि बिहारमध्ये नवनिर्माण आंदोलनाच्या रूपाने त्याला आकार आला आणि पुढे त्याचं रूपांतर भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात झालं, मग इंदिराजींच्या आणीबाणीत झालं आणि जनता पक्षात झालं. महाराष्ट्रामध्ये त्याचा आविष्कार म्हणजे ही दलित पॅन्थर चळवळ होती. पहिल्या टप्प्यामध्ये ही दलित पॅन्थर चळवळ भयानक आक्रमक होती. भयानक हेच विशेषण, भयानक आक्रमक होती. म्हणजे हा देश आमचा नाही. एक त्यातले कार्यकर्ते राजा ढाले यांच्या एका कविता आणि भाषणातली ओळ होती की आम्ही तिरंगा आमच्या पार्श्वभागाला पुसतो, तरी मी शब्द माईकवरनं बोलतो म्हणून सभ्य वापरतो, म्हणजे थोडा बदल करतोय मी. ते माझ्यावर कॉपीराईटची केस करू शकते. पण आक्रमकता त्याच्यामधली ही एवढी टोकाची होती. क्रमाक्रमाने पॅन्थरनी पण वैचारिक भूमिका बदलून आपल्याला सर्वांना बरोबर न्यायचं आहे. समताधिष्ठित राष्ट्र विचार जे मानतात त्यांना बरोबर न्यायचं आहे. शक्यतो कमीत कमी वेळामध्ये एक भयंकर बोचरा प्रसंग सांगतो. फलटणला माझं काम चालू झालं. एक दिवशी रिपोर्ट आला कानावर की एका गावामध्ये एका स्त्रीवर गँग रेप झाला. पिसाळलोच अर्थातच. हातातलं काम ठेवून पहिले त्या गावात गेलो. तर गाव आणि आसपासच्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये प्रचंड टेन्शन. इलाज नाही म्हणून
काळजाला अशा इंगळ्या डसत असताना पण सांगायला पाहिजे की जिच्यावर बलात्कार झाला ती दलित स्त्री होती. ज्यांनी केला ते तालुक्याच्या राजकारणातले, नाईलाज म्हणून सांगतोय मराठा समाजातले, आणि पक्ष काँग्रेसच त्यावेळेचा, पण फलटण तालुक्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचे जे वेगवेगळे गट आहेत त्यातला एक गट त्या आडनावाचे होते. पहिल्यांदा उभा तालुका पेटला, जिल्हा पेटला, बातम्या मुंबईपर्यंत पोहोचल्या आणि धार 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 ट्रक भरभरून पॅन्थरचे कार्यकर्ते तिकडे यायला लागले. होळीचा दिवस, होळी 2-4 दिवसांवर होती. साताराला कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग झाली आणि असं ठरलं की CRPF बोलवू, दंगल होणार. मी म्हणायचा प्रयत्न केला की आपण ह्याकडे कायदा सुव्यवस्था प्रश्न म्हणून नको पाहूयात, हा सामाजिक न्यायाचा प्रश्न, आणि प्रशासनाने सुद्धा तो हाताळला पाहिजे. तो असा रफ हँड रंगाडे ठेवून आणि पोलीस आणि CRPF नेमून नकोय, सामाजिक मार्गाने करा. म्हणजे काय, यावर चर्चा, वितंडवाद. पण कलेक्टर आणि SP मिळून ठरलं की तुझ्या रिस्कवर करत असला तर कर, हवं ते बॅकिंग आम्ही देतो. मग मी सांगितलं द्यायचं. पोलीस आणि CRPF थोड्या अंतरावर ठेवू, त्यांच्या तंबू राहुट्या राहू देत, पण गावामध्ये पोलिसांची छावणी नाही होती. मी उठवली, साताराहून निघालो आणि त्या गावातच गेलो. आता अजून तरी महाराष्ट्रामध्ये प्रशासनाला मानतात. पुन्हा ते बहुधा यशवंतराव चव्हाणांचाही वारसा. मी बोलवलं, मी गावातल्या त्या बौद्ध विहारावरच जाऊन बसलो आणि सगळ्या गावातल्यांना बोलवलं. आले. मी सांगितलं मला मुळामध्ये ज्या मुलीवर हा दुराचार झाला तिला मला भेटायचं. ते अर्थात ते मातीची छोटी झोपडी, तिच्यामध्येच ते मातीचीच अशी भिंत घालून पलीकडे चूल, तिथं तिथे आत बसली. मी जाऊन तिच्याशी बोललो, तिला कायद्यात समजावून सांगितला झालेले बदल कायद्यातले, की बाई ग तुझ्या बाजूने आहे कायदा आता, आणि तू बिचकण्याचं कारण नाही, आणि माझ्या परीने होणारं सगळं प्रोटेक्शन आहे, पण तू नावं सांगायला लागतील. तिला माहिती होती, गावातलीच माणसं होती, तिला माहिती होती. मग तिला सांगितलं आता पोलीसच्या समोर स्टेटमेंट द्यायचं आहे. येऊन बौद्ध विहारावर मीटिंग घेतली आणि सांगितलं की ज्यांनी हे गैरकृत्य केलंय संबंध जातीपातीचा नाही, आणि जिच्यावर अत्याचार झाला ती एका जातीची, आणि ज्यांनी केला ते वेगळा, याचा पण संबंध नाही. एका स्त्रीवर अन्याय झाला, ज्यांनी केला त्याला ठेचलाच पाहिजे, आणि त्याला कायद्यानुसार ठेचलं. गावाने मान्य केलं की हे ठीक आहे, आम्ही हवाली करतो. गाव म्हणालं की फक्त साहेब आम्हाला एक वचन द्या की त्या पोरांना टायर मध्ये घालून तोडवणार नाही. मग मी सांगितलं की आम्ही कायद्याने चौकशी, तुम्ही कोणी जामीन द्यायला सुद्धा पुढे यायचं नाही. ते संबंधित जे चौघं होते पळून गेलेले, गावातल्यांना माहिती होतं कुठे, त्यांना अटक पण झाली. तिथपासूनच्या 2-3 दिवशी होती होळी, आणि दलित पॅन्थरने ठरवलं की सातारा जिल्ह्यातली होळी त्या गावात करायची. आधीच अर्थातच भरभरून येतच होते, आणि खरी वस्तुस्थिती पण सांगतो की माझ्यापाशी आपण बातम्या होत्या की नीट ट्रकमध्ये लाठ्या काठ्या तलवारी भरवून पण येत होतं. म्हणजे टेन्शन प्रचंड मोठं. रामदास आठवले यायचे होते त्या सगळ्याला. तर मी गावाला सांगितलं की यंदा गावामध्ये एकच होळी पेटेल, आधी 2 पेटायच्या. पाणवठे वेगळे, चुली वेगळ्या, होळी पण वेगळ्या. मी गावाला सुचवलं की यावर्षी गावात होळी एकच. ती कुठे? गावातली मध्यवर्ती, चावडीच्या समोर. ग्रामीण रचना जो थोडी सुद्धा ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की कोणत्याही गावात गेलं तर मध्ये एक मोठा चौक असतो, ग्रामपंचायत असते, तलाठ्याचं ऑफिस असतं, मारुतीचं देऊळ असतं, आणि हातभट्टीचं दुकान असतं. त्या चौकामध्ये होळी पेटणार, ती गावाची. आतापर्यंतची प्रथा होती की ती सवर्णांची होळी, त्यामुळे बौद्ध विहाराच्या इथे पण होळी पेटायची, ती दलितांची होळी. मी सांगितलं यावर्षी गावात एकच. गावाची मिरवणूक पण निघायची, मी सुचवलं मिरवणूक पण एकच काढायची. ती बौद्ध विहारावरनं निघेल, गावातनं फिरून होळीपाशी येईल. यावर्षीची गावातली कॉमन होळी बौद्ध वस्तीमधला जो दलित कार्यकर्ता आहे त्याच्या हस्ते पेटवायची, स्त्रीच्या हस्ते पेटवायची, असं सांगितलं. गावाने मान्य केलं. त्या कार्यक्रमाला रामदास आठवले यायचे होते. मला हे माहिती होतं की आधी फलटणमध्ये येणार आहेत, मग तिथून जाणार आहेत. टेन्शन होतंच. म्हणून मी पॅन्थरच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की रामदास आठवले आले की आधी ऑफिसवर भेटायला बोलला. आता ते मला पोलीसचे सगळे सरकारी यंत्रणेने एकदा नीट काम करायचं म्हणलं की हाताशी साधनं सगळी भरपूर असतात. त्यामुळे रामदास आठवलेंची गाडी सातारा रोडहून
ते खंडाळ्यापाशी लोणंदकडे यायला वळली, तिथपासून मला रिपोर्ट येणं चालू होतं की वळली, आता लोणंद क्रॉस केलं, आता तरडगाव क्रॉस केलं, असं आता फलटणमध्ये आले, अमुक लॉजवर आले, सगळ्या बातम्या. मी वाट पाहतोय. मी होळीला नियम पण आखून दिला होता की सभा घेता घ्या, 6 वाजता सभा संपलेली पाहिजे, सर्वानुमते. असं लादला नव्हता. कार्यकर्त्यांची बैठक घेतली, सुचवलं 6, मग मिरवणूक होळी पेटलेली, 6ला सभा संपली पाहिजे, मान्य केलं होतं. तर रामदास आठवले पोहोचले, ते ऑफिसवर येणार. मग मला वाटलं की बहुधा त्यांचं ऑब्जेक्शन मी कशाला जाऊ. मग मी म्हणलं मी पर्वत आणि मोहम्मदाकडे यायचं का मोहम्मद आणि पर्वताकडे जायचं, काय प्रॉब्लेम नाही, एनिथिंग. मग मी कार्यकर्त्यांनी सांगितलं मी येतो, जिथे लॉजवरती आहेत मी येतो. म्हणून मी निघालो. तर मी लॉजवर पोहोचेपर्यंत मला कळलं की ते लॉजवरनं बाहेर पडलं. त्यांची पण निरोपाची व्यवस्था होती ना. मग लॉजवरनं बाहेर पडले. मग मला लक्षात आलं की आता आपल्याला त्या सभास्थानी पोचायला पाहिजे. मॅजिस्ट्रेट लागतो तिथे उपस्थित. पोचलो. तर त्यावेळेपर्यंत 5:40 वगैरे झालेले होते आणि दूरवर अंतरावर होता पोलीसचा बंदोबस्त, पण व्हिजिबल म्हणतात, प्रेझेन्स नव्हता ठेवलेला. तर मी तिथे थोड्या अंतरावर जाऊन थांबलो नुसतं. समोर सभा चालू होती. आक्रमक, प्रसंगी शिवराळ, अत्यंत हिंसक, प्रक्षोभक भाषांमध्ये भाषणं पण चालू होती. 5:55 रामदास आठवले यांची गाडी आणि ती अर्थात स्टेजला लागली. चढलेवर जो कोणी बोलत होता त्याला त्यांनी बोलायची पण संधी दिली नाही की आता यानंतर रामदास आठवले बोलतील. घोषणांना संधी नाही दिली की तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, म्हणजे आम्ही कपडे सांभाळतो वगैरे टाईपचे. त्यांनी जो बोलत होता त्याला बाजूला केलं. 5:55 झाले होते आणि माईक घेऊन बोलले. 5 मिनिटं बोलले. माझं मत आहे की ती पॅन्थरची म्हणून सुद्धा मांडलेली भूमिका होती. त्या रस्त्यावरनं सामाजिक चळवळ पुढे गेली तर त्यात महाराष्ट्राचं आणि देशाचं सुद्धा फार मोठं बल आहे. तर रामदास आठवले म्हणले की स्थापन करताना आणि सुरुवात करताना आमची योजना दलित पॅन्थर ही दलितांनी दलितांसाठी चालवलेली दलितांची चळवळ आहे. पण म्हणाले काळाबरोबर आम्ही पण शिकलो आणि मोठे आणि व्यापक होतो. आता समताधिष्ठित भारतीय राष्ट्र विचार ज्याला मान्य आहे तो आमचा बंधू भगिनी, अशी भूमिका मांडली. गावातली त्या दिवशी होळी वेळच्या वेळी पेटली. 6 वाजता त्यांनी सभा संपवली, कारण कायद्याने कारवाई केलेली आहे असं सर्व सांगतो.